कुठले रेकॉर्ड ठेवले ते डिस्ट्रॉय करायचं. इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, इतर शासकीय कर हे असतील. परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वीच्या ज्या केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात. याचं दुःख आहे. निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे. न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही जिंकू. सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटातला आरोपी असताना देखील त्याच्यासोबत आपण डान्स केला असा आरोप केला जातोय आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना नव्हती की तो बॉम्बस्फोटातला आरोपी किंवा काय नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला ज्यावेळेला तो एक ॲक्सिडेंट आहे, बाकी नाही काही. चल भाऊ, काल 2 दिवसापूर्वी जिल्हा प्रमुख पदी तुम्हाला बढती मिळाली पक्षाकडनं आणि त्याच वेळीस अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. कालच माझा त्र्यंबक दौरा झाला आणि तो जनतेमध्ये जो प्रतिसाद मिळतोय तो अप्रतिम. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आहे. निवडणुका आल्यानंतर निश्चितपणाने त्यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी. आपल्यासोबत भाजपच्या देखील काही पदाधिकाऱ्यांचे व्हिडिओ जे आहेत ते देखील समोर आले होते. संजय राऊतांनी या संदर्भातले काही फोटो दाखवले होते ज्यामध्ये भाजपच्या काही आघाड्यांचे पदाधिकारी तुमच्या बरोबर होते. पण त्यांच्यावरती या सगळ्यात कारवाई नाही म्हणजे नेमकं काय? निश्चितपणाने तोच माझा प्रश्न आहे. आम्ही केलं ते पाप, त्यांनी केलं ते पुण्य. ह्या पद्धतीने शासनातले सर्व लोक वागत आहेत. विरोधकांना अडकवण्याचं षडयंत्र करतायत. पण सत्ताधाऱ्यांना मोकळं सोडण्याचं पाप हे प्रशासन करत आहे. त्याला कुठेतरी मातोश्रीवर आज आपण चालला आहात. उद्धव साहेबांशी या संदर्भात काय चर्चा करणार आहात काय? नाही, उद्धव साहेबांचे आशीर्वाद आहे. पक्ष संघटना म्हणून मी काम करतोय. आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत. आत्ताच मला फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं घाबरण्याचं कारण नाही, चिंता करण्याचं कारण नाही, आपण न्यायालयीन लढा लढू. भाऊ, पण भाजपचे कोण पदाधिकारी त्यावेळेस तुमच्यासोबत होते आणि तुमची नेमकी मागणी काय? ते नावं डिक्लेअर झाले ना, त्यांची नावं घेऊन त्यांना कुठं मोठं करत बसायचं. आपण आता मातोश्रीवर चालला आहात, काय नेमकं? नाही, मी आशीर्वाद घ्यायला चाललो. जिल्हा प्रमुखपदी निवड झाली. साहेबांचे आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल करायची. या गुन्ह्याच्या संदर्भात साहेबांकडे काही तक्रार, काही व्यथा? नाही, साहेबांना माहिती आहे की हाऊसमध्ये झालेला विषय त्यावेळेस साहेब स्वतः तिथं होते. साहेबांना कल्पना आहे याबाबत. पक्ष आपल्या पाठीशी आहे निश्चितपणाने, भक्कमपणे पाठीशी आहे. आदरणीय उद्धव साहेब आणि राऊत साहेब सातत्याने विचारणा करतात आणि नाशिकबद्दल त्यांना प्रेम आहे. नाशिक बाबतीत जे घडलेलं आहे ते सर्व मोडून काढून एक शिवसेनेचा भगवा इथं फडकवायचा आहे. न्यायालयीन लढा देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि विरोधकांना अडकवण्याची सगळी षडयंत्र आहेत. राजकीय दबावापोटी हा सगळा प्रकार झालेला आहे असं बडगुजर यांनी म्हटलेलं आहे. आणि आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर ते जाणार आहेत.